हॅलो फ्रेंड्स, मी तृप्ती आणि आज कालचा गुरुवार होता, तर मी त्याच्यासाठी नैवेद्य बनवलं होतं आणि नैवेद्यासाठी मी आळण केलं होतं तुरीच्या दाण्याचं. ते खूप टेस्टी असते. तर चला बघूया त्याची रेसिपी. सगळ्यात पहिले जे तुरीचे दाणे आहे, 1-1.5 वाटी तुरीचे दाणे असेल, त्यांना मी छान वॉश करून घेतलेलं आहे आणि पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे आणि ते तेल थोडं गरम झालं की जे आपण स्वच्छ दाणे धुतलेले आहे त्यांना ते टाकायचं आणि बस थोडं हलकंसं त्यामध्ये परतून घ्यायचं. एकदम शिजवत नाही बसायचं आणि त्याला झाकून पण नाही ठेवायची, वाफ पण नाही येऊ द्यायची. नॉर्मली असं थोडं तेलामध्ये त्याला ढवळत राहायचं आणि थोडंसं लाईटली शिजू द्यायचं. थोडं जशी काही वाफ आली त्याला किंवा थोडंसं जसंही थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आला आहे त्याला, बिलकुल नॉमिनल, या स्टेजवर त्यांना कढईमधून काढून घ्यायचं. एखाद्या पॅनमध्ये किंवा एखाद्या वाट्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. पूर्ण मी त्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि नंतर मी यासाठी मसाले घेतलेले आहे. 1 कांदा आणि एकच नॉर्मल मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि अर्धा खोबरा घेतलेला आहे. त्यानंतर त्याला या कढईमध्ये टाकायचं आणि त्याला भाजून घ्यायचं छान. थोडं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजायचं. त्याच कढईमध्ये नॉर्मल तेल घातलेलं आहे आणि मग ते खोबऱ्याचे जे काप केलेले आहे मी, ते काप त्यामध्ये टाकलेले आहे आणि त्याला छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतलं. त्याने त्या कचरटपणा निघून जातो त्याचा आणि या प्रकारे असे गोल्डन ब्राऊन होतात ते बस या स्टेजवर. त्यांना खूप असं काळं नाही करायचं, नॉर्मली भाजायचं आणि ते काढून घ्यायचे. एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर त्याच पॅनमध्ये मी जो कांदा कट केलेला होता, 1 मीडियम साईजचा, तो कांदा टाकलेला आहे आणि तो पण भाजून घ्यायचा. त्याला पण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजायचा, ज्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि तो लवकर मसाल्यामध्ये पण लवकर शिजतो. पण नॉर्मलीच करायचं, एकदम खूप नाही ब्लॅक होतपर्यंत नाही करायचं. नॉर्मल गोल्डन ब्राऊन झालं की बस त्याला काढून जसं हा स्टेजपर्यंत, या स्टेजमध्ये त्याला काढून घ्यायचं आणि नंतर मग त्याला दोन्ही याला मिक्स करायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि त्याला बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचा त्याचा. मी जास्त मसाले नाही यूज केलेला आहे, बस खोबरा आणि कांदा यूज केलेला आहे. या दोघांचाच पेस्ट बनवलेला आहे कारण की मला याचं थोडं तर्रीचा आवडतो त्यामुळे. नंतर मी सुखे मसाले काढून घेतले, जसं की 1 चम्मच तिखट, तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त पण काढू शकता. पिंच ऑफ हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मी 1 चम्मच टाकलेला आहे. नंतर थोडं पुन्हा ॲड केलं आणि मग बस जसं तुम्हाला हवं असते तसं टाकायचं. हे धनिया पावडर आहे, तो भाजलेला आहे ऑलरेडी, तर तो 2 चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे मी. हे सुखे मसाले आहे. नंतर या सुक्या मसाल्यामध्ये सब्जी मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि नंतर त्यामध्ये काळा मसाला 1/2 चम्मच टाकलेला आहे. नंतर त्याच पॅनमध्ये मी आणखी तेल ॲड केलेलं आहे, म्हणजे 2 माप तेल ॲड केलेलं आहे. कमीत कमी 3 चम्मच वगैरे तेल असेल तेवढं ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि नंतर त्याला गरम होऊ दिलं. ते छान गरम झालं की मग त्यामध्ये आपण जिरं टाकायचा, 1 चम्मच जिरा असेल. नंतर त्याला छान तडकू द्यायचं. थोडंसं तडका आला, ते शिजलं छान की बस त्यामध्ये जो आपण बारीक केलेला मसाला आहे तो ॲड करायचा. फाईन पेस्ट करायची त्या मसाल्याची, तो ॲड करायचा. कांदा आणि खोबरा, बस दोन्ही ह्याचा तो पेस्ट आहे तो ॲड करायचा आणि त्याला छान कलर येऊ द्यायचा, छान ऑइल सेपरेट होऊ द्यायचा, छान शिजवायचं. थोडं शिजायला त्याला वेळ लागतो. एकदम मीडियम गॅसवर शिजवायचा, लो याच्यावर पण शिजवू शकता. त्याने खूप छान स्मोक होतो त्याला आणि खूप छान फ्लेवर येतो मसाल्याला. मग त्याला छान शिजवू द्यायचं. मस्त छान शिजवणं झालं की त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं. छान स्टिअर केलेलं आहे मी आणि मग त्याला थोड्या वेळसाठी झाकून ठेवलेलं आहे. प्लेटनी झाकून ठेवायचं आणि त्याचं कलर चेंज होऊ द्यायचा, ब्राऊन कलर येऊ द्यायचा छान आणि ऑइल सेपरेट होऊ द्यायचा. थोड्या वेळाने त्याला ओपन करत राहायचं आणि चेक करायचं. त्यानंतर बघा त्याचा कलर ब्राऊन आलेला आहे
आणि ते ऑइल पण सेपरेट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मी त्याला छान मिक्स करून घेतलं. छान कलर खूप सुंदर आलेला आहे त्याला. आणि नंतर मग यामध्ये जे आपण सुखे मसाले काढलेले होते, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, ते सगळं टाकायचं, सब्जी मसाला. आणि मग त्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालं की त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्याने काय होतं की मसाले छान शिजतात. जे मी मसाल्या पॉटमध्ये काढले होते त्यातच पाणी मिक्स केलं, अर्धा वाटी वगैरे. ते पाणी मग मी त्या मसाल्यांमध्ये टाकलं आणि मसाल्याला त्या पाण्यासोबत छान शिजू दिलं. त्याने त्याला मसाले छान शिजतात आणि सुके मसाले आणि तो मसाला दोन्ही छान शिजतो त्यामध्ये. छान ऑइल सेपरेट झालेलं आहे बघा तुम्ही. तर थोड्या वेळ मी त्याला झाकून दिलं आणि काढलं तर पुन्हा छान शिजलेलं आहे ते. नंतर पूर्ण ऑइल सेपरेट झालेलं आहे त्यामधलं, म्हणजे आपले मसाले छान शिजलेले आहे. तर आता त्यामध्ये जे आपण मगाशी दाणे वॉश केलेले होते ते वॉश केलेले दाणे टाकायचे. हे दाणे त्यामध्ये टाकले की याला थोडा छान परतून घ्यायचं. त्यामध्ये मसाल्याचा पूर्ण फ्लेवर त्या दाण्यामध्ये उतरलेला हवा. तर त्यासाठी काय करायचं, आपण त्याला थोडा वेळ झाकून शिजवायचं. प्लेट ठेवून द्यायची त्याच्यावर आणि त्याला झाकून द्यायचं. थोड्या वेळाने चेक करत राहायचं आणि बघा छान असा वाफ सुटलेली आहे आणि ऑइल पण सेपरेट झालेलं आहे. आता छान त्याला एकदा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण आता या स्टेजवर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. मी एका दुसऱ्या याच्यावर गरम पाणी करायसाठी ठेवलं होतं आणि नंतर मी यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे. त्याला छान उकळी येऊ द्यायची, छान बॉईल होऊ द्यायचं आणि एकदा 1-2 उकळ्या आल्या की चेक करायचं की दाणा शिजलेला आहे की नाही. दाणा शिजला की आपली भाजी रेडी. बघा छान तरी सुटलेली आहे, त्याला तेल सुटलेलं आहे छान. आणि बस त्यामध्ये त्या कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करायचं. बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. कन्सिस्टन्सी पण थोडी पातळ, थोडी नॉर्मल, एकदम घट्ट नको आणि एकदम पातळ पण नको. या कन्सिस्टन्सीचं ते आळं नसतं दाण्याचं. खूप छान वाटतं, खूप टेस्टी होतं आणि तुम्ही नक्की ट्राय करा घरी ही भाजी बनवून. तुम्हाला पण खूप आवडेल. यामध्ये छान कोथिंबीर टाकून गार्निशिंग करायचं आणि हिवाळ्यामध्येच हे बनवू शकतं, कारण की दाणे हिवाळ्यामध्येच असतं. तसं मी तुम्हाला अगोदर बोलली होती, मी नैवेद्यासाठी ताट केलेलं आहे. तर हे नैवेद्याचं ताट आहे, त्यामध्ये पापड वगैरे आहे. तर नक्की ट्राय करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.